पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, बोगस शिक्षक भरती मुद्दा यावर विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह, तर 57,000 कोटींच्या सादर करण्यात आलेल्या पुरवण्याबाबत चर्चा होणार। भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार। महाविकास आघाडीतील विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांची आज बैठकीत आजच्या अधिवेशन संदर्भातील रणनीतीवर चर्चा होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पुणे बंगळुरू महामार्गावर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, तर कोल्हापुरातील जवळपास 15 प्रमुख आंदोलकांना बजावल्या नोटिसा। बीड अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला न्यायालयात आज करणार हजर, सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा। राज्यातील शाळा बस मालकांचा येत्या बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा, शालेय वाहतुकी संदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे आणि वाहतूक खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचा शाळा बस ओनर्स असोसिएशनचा आरोप। माऊलींची पालखी आज माळशिरसमध्ये दाखल होणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजमध्ये दाखल होताच पालकमंत्री जयकुमार गोरे स्वागत करणार। राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, मेघालय पोलिसांना सोनमचा लॅपटॉप आणि दागिने सापडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।